श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन, मी प्रिया. तर तुम्हाला माझे एवढे छान लांब असे केस दिसत आहेत ना, तर त्याच केसांची आज मी वाट लावलेली आहे आणि माझे सगळे केस कापून टाकलेले आहेत. तर चला, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि पटकन लाईक आणि फॉलो करा बरं. तर ना, मी घरात कितीही कशी राहिले तरी एका आमंत्रणाची फक्त मला वाट पाहत असते मी, की कधी एखादं आमंत्रण मला जायला मिळेल. तर असंच आज आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं, ते कशासाठी ते पण पुढे सांगतेच. पण त्या अगोदर ना मला करायचे होते म्हणजे केस कट. त्यामुळे आमच्याच बिल्डिंगच्या खालीच ना एक पार्लर आहे, नवीनच झालेलं आहे, खूप छान सर्व्हिस देतात ते. तर चला म्हटलं अनुभव घेऊयात त्यांचा पण, आणि खूप मस्त असे सर्व्हिस आहे त्यांची. तर त्यांच्याकडूनच मी माझे थोडे थोडेसे केस कट केले. आता शेंडे वगैरे तर माझ्या केसांना काही फुटलेले नव्हते, फक्त खालून मला थोडीशी ट्रिम करायची होते, तेवढेच मी केले. आणि त्यानंतर मस्त असं तयार होऊन मी आणि आमची सगळी फॅमिली म्हणजे मुलं ते आम्ही निघालो एका छोट्याशा कार्यक्रमाला. तर माझ्या चुलत भावाची ना आमच्याच इकडे बोल्लाई मातेला जत्रा होती, तर तिकडेच आम्हाला जायचं होतं. होय नाही करून मग शेवटी आम्ही निघालो. आता तिकडे जायचं म्हटलं, जायचं म्हटलं की माहेरी सुद्धा वारे होणारच आहे, कारण बोल्लाई मातेच्या जवळच माझं माहेर आहे. आणि माहेरी जायचं म्हटलं की त्या दिवशीचा दिवस आणि त्यानंतरचे 2 दिवस आपले खूप भारी जातात. माहेरवरून आल्यानंतर एक वेगळीच एनर्जी असते, असं कुणाकुणाला वाटतं. आणि त्यात कुठे बाहेर जायचं म्हटलं की माझी घरातली कामं देखील पटापट पटापट मी आवरून घेते. तर आता इकडे जिकडे आम्ही जत्रेला आलेलो आहे ना, तर पुण्यातील बोल्लाई माता हे मंदिर आहे ना, ते जत्रा होतात. तर इथे माझं पूर्ण शिक्षण झालेलं आहे, त्यामुळे ह्या जागेमध्ये आले की मला इतकं भारी वाटतं ना. आता ह्या ज्या जागेत जत्रा आहे ना, तर तिथेच माझं पूर्ण शिक्षण झालेलं आहे. तिथेच आमच्या अगोदर जुनी शाळा होती, आता नवीन मोठी बिल्डिंग झालेली आहे, पण आमच्या वेळी तरी इथेच होती. त्यामुळे खूप भारी वाटत होतं त्या जत्रेचा. तर वेगळंच, पण मला एक वेगळंच काहीतरी जाणवत होतं. म्हणजे अगदी माझे 7-8 वर्ष या जागेत म्हणजे गेलेले आहेत. त्यामुळे खूप मस्त अशा जुन्या आठवणी देखील जागा झाल्या आणि जुने काही मित्रमैत्रिणी देखील या दिवशी मला भेटले. तर इकडे मग आल्यानंतर ना, मी माझ्या बहिणीने आणि माझ्या वहिनीने आम्ही जेवण करून घेतलं. तर ही माझ्या भावाची बायको आणि ही माझी मामीची मुलं होती. आम्ही सगळ्यांनी जेवण केलं, त्यानंतर निघालो आम्ही माझ्या माहेरी जायला. तर त्या दोघींना घेतलं, मम्मीला आणि माझ्या वहिनीला, आणि आम्ही निघालो. तर इकडे मी का आले होते, तर माझी एक चुलत बहीण आहे ना, तर तिची डिलिव्हरी झाली, तर तिलाच पाहायला आम्ही आलो नव्हतो. आणि आता ती जाणार आहे, त्यामुळे म्हटलं चला पटकन तिला सुद्धा भेटून येऊ. आता छोटीशीच माहेरवारी, पण ही 2-3 दिवस मला छान एनर्जी देऊन जाणार आहे. तर कोणाकोणाचा असा आहे मला कमेंट करून नक्की सांगा. माहेरी गेलं ना की एक वेगळीच एनर्जी येते. तर चला, सगळं आवरून आम्ही आलो आमच्या घरी. तुम्ही पटकन लाईक आणि फॉलो करा बरं. बाय.